समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूरमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तुर्तास स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे। या कायद्यांबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आलेल्या आक्षेपांची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे। आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गतिमान आणि लोकाभिमुख काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। राज्यात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत 50 लाख कुटुंबांना थेट सरकारी लाभ मिळवून दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली। मात्र या पत्रकार परिषदेत सर्वात मोठा निर्णय झाला तो देवस्थानच्या जमिनींबाबत। बावनकुळे म्हणाले, राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत, ज्यावर अनेक बलाढ्य लोकांचे अवैध अतिक्रमण झाले आहे। वक्फ बोर्डच्या जमिनींसाठी कायदा आहे, तसाच कडक कायदा देवस्थानच्या जमिनी सुरक्षित करण्यासाठी आणण्याचा सरकारचा प्रयत्न होता। मात्र यावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले होते। त्यामुळे सध्या आम्ही हा प्रारूप कायदा स्थगित करत आहोत। या कायदा संदर्भात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने आता एका उच्चस्तरीय संयुक्त समितीची स्थापना केली आहे। महसूल विभागाचे सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून यामध्ये 2 विभागीय आयुक्त, 2 जिल्हाधिकारी, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल। 15 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन 15 सप्टेंबर पर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि आगामी डिसेंबरच्या अधिवेशनात देवस्थानला मजबूत करणारा कायदा आणला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले। देवस्थान जमिनींसोबतच महसूल मंत्र्यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। आम्ही पेट्रोल डिझेलच्या संकट काळात निवडणूक नको म्हणून आवाहन केले होते। जर काँग्रेसकडे बहुमत असते तर आम्ही जागा सोडून दिली असती, पण काँग्रेसमध्ये निवडून येण्याची धमक आहे का, असा थेट सवाल त्यांनी केला। तसेच काँग्रेसचा उमेदवार असल्यास त्यांचीच मते फुटतील असा टोलाही त्यांनी लगावला आणि माघार घेणाऱ्यांचे आभार मानले। आज राज्य सरकारमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आम्ही करतो आहे। राज्यामध्ये ज्या 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानला जमिनी मिळाल्या होत्या, त्या 5.5 लाख हेक्टर जमिनीवर अनेक अतिक्रमण झालेले आहे। देवस्थानच्या जमिनी राहुनी देवस्थानाकडे नाही आहे। या ठिकाणी ज्यांनी हितसंबंध तयार केले त्याचे हितसंबंध लागलेले आहेत। काही कुळ कायदा लागलेला आहे, काही ठिकाणी वहिवाट लागलेली आहे आणि त्यामुळं देवस्थानच्या जमिनी असूनही देवस्थान वापर करू शकत नाही, अतिक्रमित आहे। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारने विचार केला होता की महसूल खात्याने यामध्ये पुढाकार घ्यावा, कारण जमिनी या महसूलच्या आहे आणि त्यामुळे या जमिनी पुन्हा देवस्थानला परत मिळाव्या, देवस्थानाचे हक्क साबित व्हावेत, देवस्थानचं अतिक्रमण सरकारने कमी करून देवस्थानला द्यावं, कारण देवस्थान जमिनी अतिक्रमण कमी करू शकत नाही, इतकं बलाढ्य लोकांचं अतिक्रमण आहे। देवस्थानच्या जमिनीवर बलाढ्य लोकांचं अतिक्रमण असल्यामुळे देवस्थान खाली करू शकत नाही आणि त्यामुळे सरकारने जसं वक्फ बोर्डामध्ये आहे की सरकार जमीन खाली करून देतं, तसा कायदा या राज्यामध्ये यावा। देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळाने गेलेल्या आहेत त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। 6 मे ला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे। 15 ऑगस्ट पर्यंत आमचे सर्व जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही
आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सुनावणी घेऊ. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा या राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्यामुळं काही देवस्थान समितीच्या मनामध्ये आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनेच्या मनामध्ये या कायद्याबद्दल काही संभ्रम निर्माण झाला होता. या कायद्याबद्दल काही त्यांना वेगळं वाटलं होतं. त्यांनी आपला संभ्रम दूर करावा. सर्व देवस्थान समितीने या कायद्यासंबंधी आपला संभ्रम दूर करून प्रत्येक पत्राची सुनावणी, प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊनच सरकार पुढे जाईल हे मी आश्वस्त करतो. आणि आज देवस्थान निर्मूलन कायदा हा आता स्थगित करतो आहे आणि हा स्थगित करून पुढच्या 3 महिन्यामध्ये नवा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. समाचार अब तक, सत्य का साहस।